नमस्कार मैत्रिणींनो, तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला जो वरचा सिलिंग फॅन असतो तो कसा स्वच्छ करायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, बऱ्याच वेळ काय होतं 3 ते 4 महिन्यामध्ये आपला फॅन खूप घाण होतो, धुराने भरतो मैत्रिणींनो, जाळ्या जमट भरपूर होतात आणि ज्यावेळेस आपण फॅन लावतो आणि खाली आपण बसलेलो असतो आणि ती वरची जी घाण असते ती आपल्या डोक्यावर पण पडते। आणि काही वेळेस मैत्रिणींनो काय होतं, काहींच्या घरामध्ये खूप वयस्कर माणसं असतात, म्हणजे जवळजवळ 60-70 वयाचे, त्यांनाही तो फॅन स्वच्छ करता येईल अशी मी तुम्हाला भन्नाट आयडिया सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, काही अवघड नाहीये आणि खूप सोप्या पद्धतीने आपण आज फॅन स्वच्छ करायचा व्हिडिओ बघणार आहोत। तर मैत्रिणींनो, तो तुम्ही काय करा माहितीये का, हा जो व्हिडिओ आहे तो बघा आणि एका काठीच्या साहाय्याने मी तुम्हाला हँगरला लावून फॅन कसा स्वच्छ करायचा ते सांगणार आहे। आणि तुम्ही जर ती काठीला हँगर तसाच लावून 6-6 महिन्यांनी त्यांनी जरी स्वच्छ केलं तर तुमचा वेळही वाचेल आणि तुमचा फॅन ही स्वच्छ होईल। तर मैत्रिणींनो, काय लागणार आहे, फक्त आपल्याला कॉटनचे कापड लागणार आहे, टावेल म्हणा किंवा गाऊन म्हणा किंवा तुमचं कुठलंही टॉपचं कापड असेल तर त्या साहाय्याने आपल्याला फॅन स्वच्छ करायचा आहे। तर चला करूया सुरुवात। आपल्याला घरातून एक हँगर घ्यायचा आहे। हँगर तर सगळ्यांच्या घरात असतोच मैत्रिणींनो, कॉटनचा आता मी ते टावेल घेतलेला आहे। तुमच्या घरात कोणचंही कापड असू द्या, गाऊनचं असू द्या, ओढणीचं असू द्या, फक्त कॉटनचं असू द्या। कॉटनमध्ये काय होतं माहिती का, जाळी जमट किंवा धुरळा हे सर्व काही त्या कापडाला चिटकून का नाही मैत्रिणींनो, सर्व काही आपला फॅन स्वच्छ क्लीन होणार आहे। तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा, 100% बघा। आमच्याही घरातले फॅन मी अशा पद्धतीने स्वच्छ करते। दर 2-3 महिन्याला मैत्रिणींनो फॅन हे घाण होतातच, त्यामुळे आपल्याला स्वच्छ करावेच लागतात। खूप घाण झाल्यावर आपल्यालाही बरोबर वाटत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हँगरला पूर्णपणे टावेलने गुंडाळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने वरचा जो भाग आहे तोही आपल्याला कपड्याने गुंडाळून घ्यायचा आहे। आणि शक्यतो मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की घट्ट आपल्याला बांधायचं आहे, की जेणेकरून वरती ज्यावेळेस आपण त्या फॅनच्या पानांच्या आतमध्ये आपल्याला हे घालायचं आहे हँगर, आणि वरची आणि खालची दोन्हीही पानं जे आहेत ते स्वच्छ होणार आहेत। वरचंही वरच्या साईडचंही फॅनाचं पान स्वच्छ होणार आहे आणि खालच्याही साईडचं पान स्वच्छ होणार आहे। ह्या पद्धतीने तुम्ही घट्ट बांधा, की जेणेकरून आपण ज्यावेळेस हा हँगर काठीला बांधू आणि काठीच्या साहाय्याने आपल्याला फॅन स्वच्छ करायचा आहे, आपल्याला खुर्चीची किंवा शिडीची काहीच गरज लागणार नाही। आणि अशा पद्धतीने फॅन कोणीही घरातील व्यक्ती स्वच्छ करू शकते, वयस्कर जरी असेल तर त्यांना सुद्धा खूप सोपं आहे। बघा मैत्रिणींनो, खुर्चीवर ज्यावेळेस आपण चढतो त्यावेळेस पडण्याचा धोका असतो किंवा तोल वगैरे गेला तर आपण पडू पण शकतो, त्यामुळे खुर्चीचा वापर न करता काठीचा वापर करून आपल्याला फॅन आपला क्लीन, स्वच्छ आणि निर्मळ करायचं आहे। तर बघू शकता, आता गौरी गणपतीचे दिवस आलेले आहेत, आपल्याला घर स्वच्छ करावंच लागतं। अशा पद्धतीने पूर्ण मी हँगरला पूर्णपणे कापड गुंडाळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं अटॅच केलेलं आहे दोरीच्या साहाय्याने। आणि आता तो हँगर मी काठीलाही अडकवलेला आहे। काठीलाही फिट्ट बांधा मैत्रिणींनो, की जेणेकरून निष्ठूने आपल्याला फॅन स्वच्छ करायचा आहे। वरती आपल्याला ही काठी वरच्या साह्याने आपल्याला करायचं आहे, त्यामुळे हे निष्ठूने बघू शकता। आता मी फॅनच्या पानांमध्ये हे हँगर घातलेला आहे। अशा पद्धतीने आपला वरचा भाग आणि खालचा भाग दोन्हीही स्वच्छ होत आहे, बघू शकता, पूर्णपणे घाण निघत आहे। तर बघा आपला फॅन किती क्लीन आणि सुंदर आणि छान दिसत आहे, चमकत आहे। खालच्या साईडनेही तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ करा, बघा जाळी जळमट पूर्णपणे निघत आहे। अशा पद्धतीने मैत्रिणींनो, तुमच्या घरात कितीही फॅन असू द्या, अशा पद्धतीने स्वच्छ करा, वेळही कमी लागतो। हँगर तर सगळ्यांच्या घरात असतात, काठीही असते। तर बघा, काठीच्या साहाय्याने मी पूर्णपणे फॅन स्वच्छ आणि निर्मळ करून तुम्हाला दाखवलेला आहे। तर ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ मी टाकल्या तुमच्याकडे येतील। तर बघू शकता मैत्रिणींनो, एकदम मी झूम करून दाखवलेलं आहे, जाळी जळमट किती आपल्या टावेलला त्या कापडाला लागलेला आहे। बघू इकडच्या साईडनं पण बघा, किती आपलं टॉवेल काळा मिट्ट झालेला आहे, आपलं कापड किती काळं मिट्ट झालेलं आहे, तुम्हाला मी प्रत्यक्षात करून दाखवलेलं आहे। तर ही ट्रिक वापरून नक्की तुम्ही बघा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।